त्यांचे डावपेच फक्त राजकीय नव्हते, तर आर्थिक, सामाजिक आर्थिक असे सर्व समावेशक होते. हिंदूंच्या इतिहासातला हा एकमेव माणूस आहे की ज्याला आर्थिक गणितच सोडवता आली हो. एवढं सगळं तुटपुंज असून, साधन सामग्री आणि हे सगळं असून, एवढ्या कुठल्याही राष्ट्राचा सगळ्यात मोठा खर्च हा युद्धावरती होतो. अमेरिका आज जगात बलाढ्य का आहे? आर्थिक महासत्ता. ती का आहे पण? कारण त्यांचा संरक्षणात्मक जो खर्च आहे ना हा फार कमी आहे. त्यांना उत्तरेकडनं आक्रमणाची भीतीच नाही, कारण तिकडे नॉर्थ पोल आहे, बरोबर ना. साऊथला त्यांनी ती जी काय सगळी ती छोटी छोटी बेटं मिळून जे काय देश झालेले आहेत ते वेस्ट इंडिज ते सगळे त्यांनी कायमच आपल्या दबज्यात ठेवलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं आक्रमण, त्यांना कुठनं आक्रमणाची भीतीच नाही आहे. त्यामुळे त्यांचा अमेरिकेचा संरक्षणात्मक खर्च सगळ्यात कमी आहे, वेअरएज इतर राष्ट्रांचा सगळ्यात जास्त आहे. शिवाजी महाराजांचं युद्ध, आता युद्ध म्हटल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराज आठवतात. सतत युद्ध आहेत ना, तरी या माणसाने कसा अर्थसंकल्प सोडवले असतील आणि राज्याचे, आणि काय म्हणजे कमाल आहे हो. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की 1656ला जावळी जिंकली, त्याच्यानंतर रायगड जिंकला त्याच वेळेला, रायरीचा किल्ला, आणि मग तो रायगड केला त्याचा. 1670ला हा माणूस राजगडावरनं राजधानी हलवतो आणि रायगडावरती आणतो. मध्ये 1664 ते 1670 एकूण 70-70पर्यंतचा कालखंड सगळा गेलंय, सगळं काहीही हातात नाही आहे. पण 1670ला रायगडावरती राजधानी करतो आणि 1674ला राज्याभिषेक करून घेतो. रायगडावरचं बांधकाम आज तुम्ही जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की किती वर्ष लागली असतील आणि काय खर्च आला असेल. मध्ये सगळं आर्थिक गणित कोलमडूनच पडलं असेल की राज्याचं सगळं गेल्यानंतर हातातलं. पण नाही दिसत ना तसं. सैनिकांचे पगार थकलेत, अष्टप्रधान मंडळाचे पगार थकलेत, काही नाही, सगळं व्यवस्थित चालू. कारण ह्या सगळ्या गोष्टी असतात, सैन्याला पोट असतं, व्यवस्थापन, हो फार मोठं व्यवस्थापन. आणि मगाशी तुम्ही जे एक विचारलं त्यामध्ये बोलता बोलता जो आहे की इतिहास संशोधक, अभ्यासक सगळेच जण देतात, तो द्यायलाच पाहिजे, त्याबद्दल वाद नाही की ह्याच्या गोष्टीचं, बऱ्याचशा गोष्टींचं श्रेय शहाजी राजांना देतात. पण एक थोडीशी बाब अशी मला वाटते माझ्या अभ्यासातनं की ह्या सगळ्यामागची प्रेरणा ना त्या जिजाबाई आहे, ती बाई आहे. म्हणजे शहाजीराजांनी सुरुवात करून दिली असेल, पण महाराजांचं कार्याची ती जी काही उदात्तता आहे किंवा तो जो काही आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे ना, स्त्रियांची अब्रू आणि शक्ती त्यांच्या पाठी, ते सगळं ह्या बाईचं आहे. आणि ती बाई सतत उभी आहे मागे. ती राज्यकारभार पण करते. महाराज आग्र्याच्या कैदेत सापडलेल्या असताना रांगण्याचा किल्ला जिंकून घेतला या बाईने, सैन्य पाठवून, स्वतः जाऊन नाही पण. आणि मिर्झा राजा जयसिंगांनी कौतुक केलं आहे, औरंगजेबाला पाठवलं आहे पत्र त्याच्यामध्ये, की जे काही राहिलं आहे शिवाजी महाराजांचं त्याच्यात सुई शिरकवायला पण जागा नाही आहे, इतका ते बंदोबस्त करून गेलेले होते. बंदोबस्त ते करून गेले असतील, पण तो राखला जातोय की नाही हे कोण बघत होतं. आणि हा सगळा ध्येयवाद आहे ना, हा कळतो की ही मानसिकता पुरुषाची नाही आहे. ती जी काय उदात्तता आहे ना, ती एका स्त्रीकडेच असू शकते, ती एका आईकडेच असू शकते. आणि किती म्हणजे ती की 1674ला 6 जूनला राज्याभिषेक झाला, 17 जूनला या बाईने देह ठेवला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.